गुड आफ्टरनून मित्रांनो. एमपीएससी राज्यसेवा 2024 ला सायन्समध्ये हा क्वेश्चन विचारला होता. रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे शेतजमिनीतील वाढलेल्या आम्लाचे उदासीनीकरण करण्यासाठी कोणते रसायन वापरतात? तर याचा आन्सर आहे चुन्याची निवळी. तर ऍज इट इज 8वीच्या स्टेट बोर्ड मधला कॉपीड क्वेश्चन आहे. मी तुम्हाला 8वीचं स्टेट बोर्ड दाखवतो. सामान्य विज्ञान इयत्ता 8वी. चॅप्टर नंबर 12 आम्ल आम्लारी ओळख. पेज नंबर 87. मी तुम्हाला एका मागल्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की हे जे स्टेट बोर्ड मध्ये दिलेलं असते माहित आहे का तुम्हाला, ते हमखास वाचायचं. कारण काय असते आपल्या जठरामध्ये काय असते, हायड्रोलिक आम्ल असते. त्यामुळे आपले काय होतं, अन्नपचन काय होतं, सुलभ होतं. पण मात्र ते जर आम्ल जास्त झालं तर त्याला आपल्याला काय होतं, अपचन होतं, म्हणजे ऍसिडिटी होती. यावर उपाय म्हणून काय वापरतात, आम्लधर्म औषध वापरतात. त्यामध्ये काय असते, मिल्क ऑफ मॅग्नेशिया. म्हणजे ज्यावेळेला आपल्याला ऍसिडिटी होती त्यावेळेला काय वापरतो आपण, मिल्क ऑफ मॅग्नेशिया. म्हणजे ज्यावेळेला आपलं अपचन होतं त्यावेळेला. त्याचप्रमाणे असे आम्लारी जठरात असलेल्या अतिरिक्त आम्लाचे काय करतात, उदासीनीकरण करतात. त्याचप्रमाणे रासायनिक खतामध्ये सुद्धा अनावश्यक अतिवापरामुळे काय होत असते, शेतजमिनीतील आम्लाचे प्रमाण वाढत असते. जमीन आम्लधर्मी असते तेव्हा जमिनीत आम्लधर्मी चूनखडी किंवा चुन्याची निवळी यासारखे रसायने शेती तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली मिसळतात. असे आम्लारी जमिनीतील आम्लांचे उदासीनीकरण करतात. आपल्या क्वेश्चनचा आन्सर काय येणार मित्रांनो, रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे शेतजमिनीतील वाढलेल्या आम्लांचे उदासीनीकरण करण्यासाठी कोणते रसायन वापरतात, चुन्याची निवळी.